नमस्कार मंडळी, आज आपल्याला सांडगी मिरची करायची. सांडगी मिरची करण्यासाठी 1 किलो मिरची, 2 चमचे बडीशेप, 3 चमचे जिरे, 2 चमचे मेथी आणि मीठ, हळद आणि 1 पावशेर दही घेतले. एवढं साहित्य घेतले. आता मिरची अशी मधून कापून घ्यायची बघा, म्हणजे त्याच्यात मसाला जातो. त्याचं देठ हे काढायचं नाही, काय नाही, देठ असंच ठेवायचे. अशी मिरची कापून घ्यायची मधून, म्हणजे त्याच्यात आपल्याला ही धना पावडर, जिऱ्याची पावडर, बडीशेप हे वाटून घेतलेलं, दही सगळं मिक्स होतं आणि मीठ हे सगळं मिरचीत बसतं. असं मिरचीला लागतं वरचीवर, आणि वरचीवर वाळली की निघून जातो मसाला सगळा. मग त्यासाठी असं पोटं कापून घ्यायची थोडी 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 थोडी, मग त्यात तिखट मीठ हे सगळं म्हणजे जातं. आता ही मिरची उन्हाळा काम आहे बघा. आता ही उन्हाळ्यात कसं आपण सांडगं करतो तसे आपल्याला सांडगी मिरची करायची. मग ते आपली वर्षभर म्हणलं तरी राहते वाळून भरून ठेवल्यावर. पण त्याला चांगली वाळून ठेवायची, 2-4 दिवस वाळायला लागतं बघा. ह्याला चांगली वाळून कडक ठेवायची, म्हणजे ते आतल्या आत कुजत नाही. नाहीतर चांगली नाही वाळल्यावर मग आत कुचकट होती, मग खमंग लागत नाही. म्हणून वाळून ठेवायची चांगली. आणि आपल्याला भाकरीसोबत खायला 2-4 जशा लागतात तशा आपल्या तळून घ्यायच्या. जेवायला बसलं की तळून घ्यायच्या, म्हणजे जरा गरम गरम खाल्ल्या म्हणजे चव येते, जरा कुरकुरीत लागते. आता 1 किलो मिरची ही पोटं फोडून घेतली बघा. आपल्याला आता धन, जिरी, बडीशेप, मेथी वाटून घ्यायची. त्यासाठी आता पाटावर वाटा घेतला बघा. आता धन घेते आधी. आता एक 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 वरच्यावर घ्यायचं. आता धन बारीक झालं की जिरं घेते, जिरं झालं की बडीशेप घेते, मेथी घेते. एक 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 बारीक केलं म्हणजे जरा बारीक होईल. ते धन्याची साल लवकर बारीक होत नाही, त्यासाठी धन आधी घेतल्यात. गावरान धन आहेत बघा. कलर जरा काळपट झालाय, पण आपल्या घरचं धन येतं काळ. एकाचं धन हिरवट वाटतात, पण आपल्या घरच्याचा जरा काळपटच कलर येतो, पण गावरान धन येतं. आता जिरं घेते वाटायला. आता बडीशेप घेऊ वाटायला. आता हे सगळं आबडधोबड झालंय. आता मेथी पण घेते, मग सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं त्याला. असं 5 मिनिटं चांगलं वाटून घ्यायचं बघा ह्याला, म्हणजे पावडर होईल. आता हे वाटून झालंय, काढून घेते.
आता पोट फोडलेल्या मिरच्यात दही टाकून घेते आधी. आता मीठ टाकून घेते. हळद टाकून घेते. आता हे आपण पावडर केलेली ती टाकून घेते. चांगलं ह्याला आता हलवून घ्यायचं. म्हणजे सगळ्या ह्याच्यात मसाला सगळ्या मिरच्याला लागतो. मीठ हे सगळं कापलेल्या ह्याच्यात मुरतंय. आता सगळं चौकोन हलवून अशा खालवर करून घ्यायच्या. म्हणजे सगळ्या मिरच्यांना ही मसाला हे लागतोय बघा. हळद मीठ पावडर केलेली आपण. आता हे कसे मिक्स झालंय सगळं. आता बाजावर सुती कपडा टाकून वाळायला टाकायच्यात बघा. म्हणजे 2-4 दिवस वाळायला लागेल बघा. ह्याला कडक वाळून घ्यायच्यात म्हणजे खराब होत नाही. नाहीतर मग आत कुचकट होत्यात. आता बाजावर सुती कपडा टाकून घ्यायचा बघा आपल्याला. म्हणजे पातळ वाळायला घालायच्या सुती कपड्यावर. म्हणजे वाळत्यात लवकर. आपल्याला कडक वाळून घ्यायच्या. आता मिरच्या वाळू घालते बघा ह्या कपड्यावर. आता अशा आता पातळ टाकून घ्यायच्या. ह्या झाल्या बघा आपल्या आता मिरच्या वाळू घालून. आता 2-4 दिवस चांगल्या वाळून द्यायच्यात बघा मिरच्या. कडक वाळून घ्यायच्यात आपल्याला मिरच्या. आता ही झाली बघा आपली सांडगी मिरची. आता वाळून खट्ट झाली. हो का तुकडा पडतोय. मला वाटलं होतं 2-4 दिवस लागल. पण महाशिवरात्रीच्या आधी जर केलं ना त्याला 2-4 दिवस लागतं बघा. मी महाशिवरात्रीच्या आधी करते ना. आता ह्या वर्षी उशीर लागला जरा. मग आता ऊन लय वाढलंय त्याच्यामुळे 2च दिवसात मिरची वाढली. आता ही सांडगी मिरची जेवायच्या टायमाला थोडी तव्यात टाकायची आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि थोडी उलटी पालटी करायची आणि खायला घ्यायची बघा. बघा त्याची कशी चव लागते. जास्त करपून द्यायची नाही. आता ही सांडगी मिरची पुन्हा कोणाला आवडली त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा.